लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार किंवा ऑक्टोबर महिन्याचे पैसे आम्हाला कधीपर्यंत जमा होणार, दिवाळी भाऊबीज मिळणार, त्यानंतर EKYC बद्दल महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी EKYCला तुर्तास ब्रेक लागला आहे किंवा ऑक्टोबरचा लाभ केव्हा मिळणार अशा बातम्या समोर येत आहेत. तर लोकमतमध्ये ही न्यूज आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. विधानसभा निवडणुकीच्या लाडक्या बहिणींमुळे महायुतीचे राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजगी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला महायुतीला परवडणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची KYCची प्रक्रिया तुर्तास थांबविली आहे अशा बातम्या समोर येत आहे. तर ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 28 जून 2024 रोजी मान्यता दिली व जुलै 2024 पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती. योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. राज्यभरातून 2 कोटी जवळजवळ 50 लाख महिलांची योजनेसाठी अर्ज केले, पण 6 महिन्यांची निकषांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाली होती व पहिल्यांदा 4 चाकी वाहन असलेल्या महिला, केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनेचे लाभार्थी, सरकारी नोकरदार महिला, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी महिला शोध घेण्यात आला. त्याशिवाय चुकीचे वय दाखवून किंवा वय कमी अधिक असताना देखील योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना त्यांचा समावेश त्यामध्ये पडताळणीनंतर राज्यातील सुमारे 45 लाख महिलांना लाभ मिळाला नाही. आता EKYCतून ज्या लाभार्थी महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा शोध घेतला जाणार आहे व त्या निकषांनुसार हजारो महिलांना अपात्र ठेवतील अशी शक्यता वर्तवली आहे. तर लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, महिलांचा लाभ बंद होणार नाही असे पूर्णपणे महायुती सरकार सांगत आहे. लाभार्थ्यांना EKYC बंधनकारक केली आहे व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर EKYC करायची आहे, कारण जे काही तांत्रिक अडचणी आहेत ते सुद्धा आता दूर करण्यात आलेले आहे. पण लवकरात लवकर सर्वांनी EKYC करून घ्यायची आहे. असं नाही की आता निवडणुका आहे तर EKYC बंद होईल किंवा लाडक्या बहिणींना EKYC नाही केले तरी पैसे जमा होतील. पण सध्या ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जेव्हा येईल, तुमचं EKYC नसेल तरी सुद्धा हप्ता येणार आहे, परंतु पुढे जाऊन तुम्हाला EKYC करावीच लागणार आहे. त्यामुळे आत्ता वेबसाईट सुरळीतपणे चालू आहे, त्यामुळे EKYCची प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यायची आहे. या संदर्भात काही प्रश्न असतील